एक आकडेवारी आहे. 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2023 या 5 वर्षांच्या काळामध्ये देशभरात 687 लोक हे पोलीस कस्टडीमध्ये मृत्युमुखी पडले. यामध्ये 81 हे गुजरातमध्ये आणि 80 हे महाराष्ट्रात मृत्युमुखी पडले. हा आकडा केंद्र सरकारला जाहीर करावा लागला किंवा त्यांनी केलेला आहे. याशिवाय विविध प्रकारच्या रिपोर्ट्समधून सुद्धा ही माहिती समोर येत असते. ही माहिती किंवा हे आकडे हे गौरवास्पद नाहीये, तर हे सिस्टीमवरती काही प्रश्न उपस्थित करणारे आहेत. आणि या आकडेवारीची पुन्हा एकदा आठवण येण्याचं कारण म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. द बायोस्कोप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा एक गंभीर विषय, वस्तुतः तो गेले 2-3 दिवस मोठ्या प्रमाणात आता मोठा झालेलाच आहे. तो मोठा होण्याच्या मागचं आणखी एक मोठं कारण आहे. आणि सध्या मराठवाड्यामध्ये ज्या घटना गेल्या काही दिवसात एका मागोमाग एक घडतायत ते पाहता मंत्रिमंडळ स्थापन आणि विस्ताराचे सगळे पूर्ण औपचारिकता पार पडल्यानंतर त्याचे कौतुक सोहळे, नाराजीचे सोहळे पूर्ण झाले असतील तर या घटना घडामोडींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी मी पुढारी न्यूज चॅनलवरती एक डिस्कशन शो सुद्धा घेतला होता आणि त्यामध्ये सुद्धा मराठवाड्यामधल्या या धगधगत्या गोष्टींबद्दल आम्ही बोललो होतो. त्यामध्ये एका मुलीनं तिला त्रास देणाऱ्या एका अशाच रोमिओमुळे आत्महत्या केली होती, किंवा ज्याला आपण म्हणू तिला त्रास देणाऱ्या अशा माणसामुळे आत्महत्या केली होती. त्या बाबतीतला मुद्दा असेल. त्याचप्रमाणे एका बीड जवळच्या एका गावामधल्या सरपंचाची झालेली हत्या असेल, अतिशय निर्घृण हत्या असेल, तोही मुद्दा आम्ही चर्चेला घेतला होता. आणि त्याच वेळेचा आणखी एक मुद्दा होता, तो म्हणजे परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळच ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना आणि त्यानंतर समोर आलेला सगळा उद्रेक. पण या घटना घडामोडींना उत्तर देऊन, प्रशासनाद्वारे उत्तर देऊन त्या गोष्टी सर्वसाधारण पातळीला आणण्याचा प्रयत्न होतोय न होतोय तोच. परभणीतल्या खास करून घटनेनंतर जो आक्रोश समोर आला होता त्यामध्येच आंदोलन करणाऱ्या एका तरुणाचा न्यायालयीन कोठडीमध्ये आणि त्यानंतर झालेल्या उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. आता या पुढच्या घटना खूप तांत्रिक बाबीच्या आहेत, त्यामुळे अतिशय सांभाळून त्याच्याबद्दल भाष्य केलं पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा काही गोष्टी आपण समजून घेऊयात. आपण बोलतोय सोमनाथ सूर्यवंशी बद्दल. 33 वर्षाचा तरुण, मूळचा पुण्याचा, त्याचं सगळं कुटुंब पुण्याचं, भोसरी जवळचं, आणि वकिलीसाठी हा तरुण परभणीला आला होता. त्याचं शिक्षण चालू होतं आणि जेव्हा ही परभणीची सगळी घटना घडली त्यानंतर आंदोलनामध्ये त्याचाही सहभाग होता. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानुसार तो वंचितचा कार्यकर्ता सुद्धा होता, भीमसैनिक होता. आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, जसं अनेकांना ताब्यात घेतलं होतं. न्यायालयीन कोठडी मिळाली होती आणि यानंतर अचानक त्याच्या छातीत दुखू लागतं. त्याला उपचारासाठी नेलं जातं, पण दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू होतो. यानंतर आधीच प्रक्षुब्ध झालेलं समाजमन आणि मग त्याच्यात सगळे आले, पण खास करून आपण ज्याला आंबेडकरी समाज म्हणतो, वंचित किंवा अशाच प्रकारचे सगळे विविध घटक पक्षांचे कार्यकर्ते, नेते असतील, ते आणखी प्रक्षुब्ध झाले, आणखी संतप्त झाले की हा काय प्रकार आहे. आणि त्यानंतर दावा होऊ लागला तो म्हणजे कोठडीतल्या मारहाणीमुळे झालेल्या मृत्यूचा. दरम्यानच्या काळामध्ये त्याच्यावरती जे उपचार, त्याच्यावरती जेव्हा उपचारासाठी नेण्याच्या पूर्वीच त्याच्या सुमारासच मृत्यू झाला होता. आणि त्यामुळे सगळी ती घटना नेमकी कोठडीच्या आतली आहे, बाहेरची आहे, आधीची आहे, या सगळ्या बाबतीतले प्रश्न आहे. पण त्यानंतर जेव्हा शवविच्छेदन झालं आणि त्याबद्दल सुद्धा मागणी करण्यात आली होती आंबेडकरी नेत्यांकडून की हे व्हिडिओग्राफी त्याची झाली पाहिजे. आणि त्यामधून समोर आलेले जे काही निष्कर्ष समोर येत आहे त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचं सुद्धा त्यामध्ये ट्विट पाहायला मिळत आहे की त्याला आधी मारहाण झाली होती आणि त्याच्या खुणा सुद्धा आढळलेल्या आहेत. आणि यामुळे पोलिसांच्या एकूणच तपासावर, कारवाईवर, सगळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांकडनं दावा करण्यात येतोय की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू या पोलिसी मारहाणीमुळेच झालाय आणि त्यामुळे संबंधितांवरती कारवाई करण्यात यावी. आता या सगळ्या घटनांमुळे एकतर आधीच प्रक्षुब्ध झालेलं समाजबन, मराठवाड्यामध्ये तर अनेक घटना घडत गेल्या आणि त्यातच एका तरुणाचा असा मृत्यू होतो हे तर कुणालाच पटण्यासारखं नाही. त्यासाठी तुम्ही
कुठल्याही राजकीय विचारसरणीचे असा किंवा नसा, तुम्ही कोणाला माना नका म्हणू, याने काहीच फरक पडत नाही. एक तरुण ज्याचं स्वतःचं शिक्षण तो पूर्ण करतोय, चळवळीमधला सुद्धा आहे, राजकीय भान असलेली व्यक्ती आहे, आणि त्या व्यक्तीचा असा मृत्यू होणं हे कोणालाही चटका लावणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी या घटनेकडे बघत असताना राजकारण विरहित आणि संवेदना कायम ठेवून आपण त्याकडे बघितलं पाहिजे. या इथे मी व्यक्तिशः या व्हिडिओच्या बाबतीत बोलत असताना पोलिसांची यातली भूमिका, पोलिसांनी हे केलं असा कोणताही दावा करणार नाही, कारण अजून ते सिद्ध झालेलं नाहीये. मात्र घडामोडींची दिशा ज्या दिशेनं चाललेली आहेत आणि मोठे मोठे राजकारणी त्याबद्दल आरोप करतायत, त्यामुळे सिस्टीम बद्दल प्रश्नचिन्ह मात्र नक्की उपस्थित राहत आहे. विशेषतः या मधल्या काळामध्ये जी संदिग्धता ठेवण्यात आली त्या बाबतीत अनेक जण आक्षेप व्यक्त करतायत. स्वतः प्रकाश आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे असतील, यांनी पोलिसांवर थेट आरोप केलेले आहेत आणि कारवाईची मागणी केलेली आहे. याशिवाय राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाकडे या प्रकरण हे घेऊन जावं अशी सुद्धा मागणी झालेली आहे. हे होत राहील, पण प्रश्न असा आहे, एका तरुणाचा मात्र यात मृत्यू झाला. एक सुदृढ तरुण जो आंदोलनामध्ये आपली भूमिका बजावतो. मग पुढे असं नेमकं काय होतं की ज्याच्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींचा जीव गेला? तो वाचवता आला असता का? तो उपचारांअभावी गेला का? तो खरंच मारहाणीमुळे गेला का? मग ती मारहाण होती किंवा अन्य काही होतं ते अटकेच्या आधी झालं का नंतर झालं? ह्या सगळेच मुद्दे आहेत. कारण इथे एक तांत्रिक मुद्दा, टेक्निकल मुद्दा लक्षात घ्यावा. ही पोलीस कोठडी नव्हती, ही न्यायालयीन कोठडी होती आणि जी तुलनेनं सुरक्षित मानली जाते. मात्र या घडामोडींमुळे प्रश्न केवळ एकट्या सोमनाथ सूर्यवंशीचा नाहीये. कस्टोडियल डेथ हा जो एक प्रचंड मोठा विषय झालेला आहे देशभरामध्ये, त्या बाबतीत या पोलीस कस्टडी असतील किंवा न्यायालयीन कस्टडी असतील, याच्या बाबतीतच लोकांच्या मनात आक्षेप तयार होऊ शकतो आणि हा संशय तयार होणं व्यवस्थेसाठी चांगलं नाहीये. कारण जेव्हा तुम्ही कस्टडी घेता, कारण तुम्हाला आरोप सिद्ध करून घेण्यासाठी तुम्हाला तपास करायचा असतो, त्याच्या जबाब घ्यायचा असतो. मात्र जर का अशा प्रकारे कस्टडीमध्येच मृत्यू व्हायला लागले, आणि मी मगाशी आकडेवारी सुद्धा सांगितली, तर ते चांगलं लक्षण नाहीये. बदलापूरमधल्या चिमुरडीवरच्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर सुद्धा त्या आरोपीचा एन्काउंटर झाला होता. त्याही बाबतीत न्यायालयानं टीका केलेली आहे, अगदी कठोर टीका केलेली आहे पोलिसांवर. या सगळ्या घटना ताज्या असताना इथे मात्र ही घटना केवळ त्या व्यक्तीबद्दलचा तर मुद्दा आहेच, सोमनाथ सूर्यवंशीचा असा मृत्यू होणं, त्याचप्रमाणे एक मूळचाच प्रक्षोभ झालेला विषय, बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारच्या संविधानाच्या प्रतीची अवहेलना होते. मग ती माथेपिरूकडून होते किंवा काय, त्याबाबतीत तपास चालू आहे. आणि त्यानंतर या घटना घडत जातात. याला आता समाज माध्यमांवरती गेलं तर इथे तरी मी अनेक गोष्टी फिल्टर करून बोलतोय, जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतोय. मात्र समाज माध्यमांवरती कुठल्याही गोष्टीचे कसेही संबंध लावले जात आहे. त्याचं सामाजिक जातीय स्वरूपावरती सुद्धा टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. वस्तुतः मी या सर्वच मंडळींना नम्र विनंती करेन की अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात. हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. सगळ्यात पहिल्यांदा या क्षणी 2 गोष्टींच्या मागण्या असायला हव्यात. एक म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येची निष्पक्ष चौकशी, ती योग्य प्रकारच्या ऑथॉरिटीकडनं झाली पाहिजे. त्या बाबतीत आता राज्य सरकारनं, गृह खात्यानं, मुख्यमंत्र्यांनी आता सामोपचार पूर्ण झालेले, मंत्रिमंडळ वगैरे सगळं झालेलं आहे. या घटनेकडे तातडीनं लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि मी फक्त सोमनाथ बद्दल म्हणत नाहीये, मी बीडमध्ये ज्या सरपंचाचा, देशमुखांचा मृत्यू झाला, त्या एक हत्या झाली, ती हत्या होती, त्याही बाबतीतला विचार झाला पाहिजे. कारण त्याला सुद्धा पुन्हा वेगळ्या जातीय कंगोऱ्याने बघितलं जात आहे आणि त्या बाबतीत समाजमन प्रक्षुब्ध करण्याचाही प्रयत्न होतोय, ते होतं सुद्धा आहे. आणि या बाबतीत सरकारनं वेळीच दखल घेऊन काम केलं पाहिजे. ही तर या 2 पहिल्या गोष्टी तपासाबद्दलच्या. आणि त्यातही सोमनाथ बद्दल मात्र एक आवर्जून सांगावं असं वाटेल, ते म्हणजे सोमनाथ तरुण होता, त्याच्यावरती कुटुंबाची जबाबदारी होती, त्याच्याही स्वतः स्वप्न होती, वकिलीचं तो शिक्षण घेत होता. त्यामुळे यापूर्वी अशाच प्रकारच्या आंदोलनांमध्ये आत्महत्येमुळे किंवा अन्य कारणांमुळे मृत्युमुखी पावलेल्यांना, पडलेल्यांना जशी शासकीय मदत केली गेली, मग ती आर्थिक स्वरूपाची असेल, कुटुंबातील अन्य सदस्याला नोकरी देण्याची असेल, अशाच प्रकारे सहानुभूतीनं विचार सोमनाथ बद्दल सुद्धा व्हावा, ही मागणी करणं किंवा ही अपेक्षा करणं चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे या 2 गोष्टींच्या बाबतीत सगळ्यात पहिला मुद्दा. हा दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये लावला पाहिजे आपण, त्याच्याबद्दल उल्लेख त्याचा झाला पाहिजे. सोमनाथच्या बाबतीत बोलत असताना ही घटना यापुढे तरी किंवा पहिली आणि शेवटची ठरावी, ही एक अपेक्षा आहे. कारण कस्टडियल डेथ, कोठडीतले मृत्यू,
हा मुद्दा महाराष्ट्राला शोभादायी नाही. मी मगाशी सांगितलं तसं देशामध्ये 2018 ते 23चा जेव्हा आकडा समोर आला होता त्याच्यातला तो दुसरा नंबर होता. आताचा हा आकडा कमी झाला असेल अशी अपेक्षा आहे. त्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाला विचार करावा लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक जी गोष्ट थोडीशी खटकली, थोडी नाही चांगलीच खटकली, ती म्हणजे एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार, शपथविधी, नागपूरचं अधिवेशन या सगळ्या गोष्टी होत असताना, राजकीय टीकाटिप्पण्या होत असताना, या घडामोडी मराठवाड्यामध्ये घडत असताना त्या बाबतीत राजकीय पातळीला सर्वपक्षीय विशेषतः सत्ताधाऱ्यांकडून संवेदनशीलता दाखवायला हवी होती. त्याबद्दल उल्लेख यायला हवा होता. त्याबद्दल पत्रकार परिषदेत भूमिका जी राज्य शासनाकडनं तपासाच्या बाबतीत मांडायला गेली हवी होती ती तितकी प्रकर्षानं दिसली नाही. हा मात्र मुद्दा सगळ्यांना खटकलेला आहे. समाज माध्यम आज जनमानसाचा खरा आरसा आहे आणि तुम्ही तो चाळला की तुम्हाला लक्षात येऊ शकतं की समाजमन किती प्रक्षुब्ध आहे. अशा वेळी जर का शासनाकडनं स्पष्ट भूमिका घेतली गेली, आश्वस्त करण्यात आलं, तर नंतर गैरसमजाची वादळं तयार होऊन समाजमन आणखी बिघडवत जाण्याचे काही लोकांचे जर काही इरादे असतील तर ते तिकडेच थांबवले जाऊ शकतात. आणि म्हणूनच सोमनाथ सूर्यवंशीचं काय झालं, जसं मारुती कांबळेचं काय झालं, हा जसा सामनामधला प्रश्न मास्तराला नेहमी पडत असतो, तसा प्रश्न यापुढे गूढ अर्थानं विचारला जाऊ नये असं वाटत असेल तर सोमनाथ सूर्यवंशीचं काय झालं हे स्पष्ट व्हावं, त्या बाबतीत कारवाई व्हावी, सोमनाथला न्याय मिळावा हीच अपेक्षा. या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या भूमिका, आपली मतं आपण जरूर मांडावीत, ती जबाबदारीनं मांडावीत अशी मी आपल्याला विनंती करेन. कारण या बाबतीत पोलीस तपास सुरू आहे, न्यायिक प्रक्रिया सुद्धा सुरू आहे, त्यामुळे आपण ती काळजी घ्यावी आणि भान बाळगावं अशी मी या व्हिडिओच्या बाबतीत खास आपल्या सगळ्यांना विनंती करेन. आणि आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहेच. आणि पुन्हा एकदा बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा बायोस्कोप मराठी.